अचलपूर ते चांदूर बाजार रस्त्यावरील 6 किलोमीटरच्या कामासाठी प्रस्तावित असलेल्या 300 झाडांच्या कत्तलीस पर्यावरण प्रेमींच्या आक्रमक पवित्र्यामुळे रेड सिग्नल मिळाला आहे. प्रशासनाने 50 झाडे तोडल्यानंतर वृक्षमित्र आणि सामाजिक संघटनांनी घटनास्थळी धाव घेत हे काम बंद पाडले, ज्यामुळे उर्वरित 250 झाडांचा बळी टळला आहे. उच्च न्यायालयात वृक्षतोडीबाबत केस नंबर SM2/2020 याचिका प्रलंबित असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाने घाईघाईने वर्क ऑर्डर काढून वृक्षतोड सुरू केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. जनहित याचिकाकर्ते श्रीकांत देशपांडे, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानजोडे आणि पॅरेलाल प्रजापती यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन ही कारवाई थांबवली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वृक्षतोड केल्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि वन विभाग अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. आपली पिढी जगली, पण पुढील पिढीच्या भविष्यासाठी झाडे वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत योगेश खानजोडे यांनी व्यक्त करत जिल्हा व तालुका स्तरावर हरित क्रांतीचे आवाहन केले. विना शहानिशा वृक्षतोडीचा घाट नेमका कुणाच्या फायद्यासाठी घातला गेला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.